अहिल्यानगर जिल्हा न्यायालयातील एका प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याविरोधात एका व्यक्तीनं गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली असून तक्रार केल्याच्या रागातून स्वतःला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय। तक्रारदार यांनी प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे सविस्तर निवेदन देत गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी संबंधित न्यायाधीश आणि एका शिपाई यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी संदर्भात तक्रार करण्यात आली होती। ही तक्रार प्रलंबित असतानाच तक्रारदारांना भेटून ती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे। तक्रार मागे घेतली नाही तर गुंडांच्या माध्यमातून जीवे मारू अशी धमकी देण्यात आली। तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याचीही भीती दाखवण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। याचवेळी तक्रारदारांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय। तक्रार मागे घेण्यासाठी पैशांचं आमिष दाखवण्यात आल्याचाही दावा करण्यात आलाय। या घटनेनंतर तक्रारदार भयभीत अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलं। तक्रारदारांनी आपल्या निवेदनात संबंधित न्यायाधीशांवर इतरही गंभीर आरोप केले असून त्यांच्या वर्तणुकीची चौकशी करून तात्काळ निलंबन कारवाई करावी अशी मागणी केली आहे। न्याय न मिळाल्यास कुटुंबासह टोकाचा निर्णय घेऊ असा इशाराही दिलाय। दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन न्यायालय प्रशासन आणि संबंधित यंत्रणा आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर तक्रारदाराने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।